नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील 13वा पाठ स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, व्याकरण या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत। तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामधील पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये 1, भारतात लहान मोठी अशी 600च्या वर रिकामी जागा होती। पर्याय पाहूया। अ, राज्ये, ब, खेडी, क, संस्थाने, ड, शहरे। तर याचा योग्य पर्याय आहे संस्थाने। दुसरा प्रश्न, जुनागड, रिकामी जागा व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली। तर पर्याय आहेत अ, औंध, ब, झाशी, क, वडोदरा आणि ड, हैदराबाद। तर याचा योग्य पर्याय आहे ड, हैदराबाद। तिसरा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1, संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा। उत्तर आहे 1, संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्व संस्थानिकांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला। 2, भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांना पटवून दिले। 3, या आवाहनाला बहुसंख्य संस्थानिकांनी प्रतिसाद देऊन आपली संस्थाने भारतात विलीन केली। 4, त्यांनी जुनागड व हैदराबाद या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडवला। दुसरा प्रश्न, भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली। याचं उत्तर आहे 1, निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रजाकार संघटनेने हिंदू व मुस्लिमांवरही अत्याचार केले। 2, संस्थांनी प्रजेत असंतोष भडकल्यामुळे भारत सरकारने निजामाशी समोपचाराची बोलणी करण्याचे प्रयत्न केले। 3, आपले संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेणारा निजाम समोपचाराला दाद देत नव्हता, त्यामुळे अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली। तिसरा प्रश्न, भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली। उत्तर आहे 1, काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला। 2, काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याची पाकिस्तानची इच्छा होती। 3, यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले। 4, 1947च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला, त्यामुळे राजा हरिसिंग याने संस्थान भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली। दुसरा प्रश्न, पुढील विधाने कारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1, जुनागड भारतात विलीन झाले। याचं उत्तर आहे 1, सौराष्ट्रातील जुनागड या संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते। 2, जुनागडचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या प्रयत्नात होता। 3, नवाबाच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केल्यामुळे तो पाकिस्तानात निघून गेला। 4, अखेर फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झाले। दुसरा प्रश्न, हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा। याचं उत्तर आहे 1, संस्थान भारतात विलीन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची 1938 मध्ये स्थापना केली। 2, निजामाने या संघटनेवर बंदी घातली। या संघटनेला मान्यता मिळवण्यासाठी आणि लोकशाही हक्कांसाठी स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध लढा सुरू झाला। 3, स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या अनुयायांना तुरुंगात डांबूनही हा लढा चालूच राहिला।
4. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव स्वामी रामानंद तीर्थाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसने जुलै 1940 मध्ये संमत केला. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, व्याकरण या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.